गुड मॉर्निंग. तर आजच्या दिवसाची सुरुवात मस्त चिमणीच्या किलबिलाटाने झाली. आज खूपच जास्त थंडी होती, सोबतच कोवळा सूर्यप्रकाश आणि पक्ष्यांचा किलबिलाट. आजची सकाळ ही खूप सुंदर आणि प्रसन्न वाटणारी होती. तर आज नाश्त्यामध्ये मी बनवणार आहे सुशिला स्पेशली मुरमुऱ्यापासून बनवला जातो. ही मराठवाड्यामधली रेसिपी आहे. इकडे विदर्भामध्ये ही रेसिपी बनवली जात नाही, सुशिला बनवला जात नाही. तर ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. पहिल्यांदा मुरमुरे पाण्यामध्ये भिजायला ठेवून द्यायची. 5 मिनिट पाण्यामध्ये भिजवून द्यायची. तोपर्यंत इकडे मी कांदे, टोमॅटो आणि मिरची कट करून घेतली आणि पाण्यात भिजायला ठेवलेले मुरमुरे मी 5 मिनटानंतर पाणी काढून साईडला ठेवून दिली. पहिल्यांदा मी शेंगदाणे फ्राय करून घेते, तेलामध्ये खरपूस भाजून घेते. कारण जर आपण फोडणीमध्ये शेंगदाणे टाकले तर ते शेंगदाणे मऊ लागतात आणि पहिल्यांदा तेलामध्ये जर आपण खरपूस भाजून घेतलं तर छान कुरकुरीत शेंगदाणे लागतात. त्यानंतर पहिल्यांदा मी त्याच तेलामध्ये मोहरी टाकून घेतली. मोहरी कडकडल्यानंतर त्याच तेलामध्ये मी थोडे कांदे लाल झाल्यानंतर त्यामध्ये मिरची, टोमॅटो, चवीपुरतं मीठ, हळद टाकून छान मिक्स करून घेतलं आणि त्यामध्येच भिजवलेले मुरमुरे टाकून छान मिक्स करून घेतलं आणि वाफ येण्यासाठी मी 5 मिनिट प्लेट झाकून एक वाफ येऊ दिली. त्यानंतर कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घेतलं आणि हा आहे सुशिला तयार. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि थँक्यू फॉर वॉचिंग.